स्मशानभूमी नसल्यानं गुरुवारी एका महिलेचा प्रेत रस्त्यावर ठेवून लोकांनी निषेध व्यक्त केलाय। त्यानंतर गावकऱ्यांनी संग्रामपूर तहसील कार्यालयावर प्रेत नेऊन धडक दिली। पुरोगामी महाराष्ट्रात शर्मेने खाली जावी मान अशी ही घटना घडली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या वरवड बकाल या गावातली ही घटना। वरवड बकाल येथील एका समाजाला गेल्या कित्येक वर्षांपासून हक्काची स्मशानभूमी नाही। गावातील राठोड या व्यक्तीच्या शेतात समाजाचे लोक अंतिम संस्कार करत होते। मात्र राठोड यांनी या विरोधात कोर्टात धाव घेतली होती। निकाल त्यांच्या बाजूने लागला, त्यामुळे या समाजाला हक्काची स्मशानभूमी नाही। काल गावातील लीलाबाई बळीराम इंगळे या वृद्ध महिलेचे निधन झाले। अंतिम संस्कारासाठी गेलेल्या लोकांना मनाई करण्यात आली। त्यानंतर इंगळे यांच्या नातेवाईकांनी वरवड बकाल जळगाव रोडवर मृतदेह ठेवून आंदोलन केले। तब्बल 2 तास वरवड बकाल जळगाव रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती। त्यानंतर इंगळे कुटुंबियांनी मृतदेह घेऊन 5 किलोमीटर अंतरावर असलेले संग्रामपूर तहसील गाठले। मृतदेहासह नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली आणि निषेध व्यक्त केला। बुलढाणा जिल्ह्यातील वरवड बकाल इथे मागासवर्गीय बौद्ध समाजाची शेकडो वर्षापासून स्मशानभूमी होती, परंतु ती जागा खासगी व्यक्तीची असल्यानं त्या जागेचा वाद न्यायालयात सुरू होता। अखेर निर्णय शेतकरी यांच्या बाजूने लागल्याने मोठा पेच निर्माण झाला, परंतु ग्रामपंचायत किंवा सरकारने कोणतेही पर्यायी जागा न दिल्यानं आज अखेर त्या जागा मालकाने प्रेत जाळण्यासाठी मनाई केली। यामध्ये लीलाबाई बळीराम इंगळे यांच्या नातेवाईक यांनी सदर प्रेत 5 किलोमीटर पायी चालून प्रेत तहसील कार्यालयात आणलं आणि जोपर्यंत स्मशानभूमीला जागा मिळत नाही तोपर्यंत प्रेत इथंच राहील यावर कायम राहिल्याने मोठा पेच निर्माण झाला। इंगळे कुटुंबियांनी लीलाबाई यांचा मृतदेह घेऊन तब्बल 6 तास पायपीट केली। अंतिम संस्काराला जागा मिळावी यासाठी कुटुंबियांना रास्ता रोको आंदोलन करावं लागलं। विषयाचं गांभीर्य पाहता एसडीओ आणि राखीव पोलीस दल याला पाचारण करण्यात आलं। अखेर या धक्कादायक बाबीची संग्रामपूरच्या तहसीलदारांनी दखल घेत समाजासाठी वरवड बकाल शिवारातील जमिनीचा काही भाग स्मशानभूमीसाठी देण्याचं आश्वासन दिलं। प्रेम देशमुख, UCN न्यूज, शेगाव। जे मृत्यू आहे हा आज कमी जास्त 14 ते 15 घंटे गेले, तर आतापर्यंत शासनानं कोणतीही याच्यावर दखल घेतली नाही। तरी आम्ही ते शासन दरबारी तहसील कोर्टाच्या समोर त्या बाईचं प्रेत आणले आहे। त्या प्रेतले आम्ही जर तहसीलदारांना काही असा विल्हेवाट नाही लावला आम्ही तर नाईलाज आहे आम्हाला ते तहसीलच्या परिसरात ते करावं लागेल। नागरिक